नमस्कार मित्रांनो, आम्ही कोकणकर या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण बनवणार आहोत काहीतरी वेगळं। नेहमी आपण फिरायला जातो त्याचे व्हिडिओज असतात, तर आज आपण खाण्याचे व्हिडिओ बनवणार आहोत। तर आज आहे रविवार, तर गेलेलो मच्छी आणायला, पण मच्छी खूप कमी होती, म्हणजे बांगडा होता तो पण छोटे छोटे होते, तर काय खाण्यात मतलब नाही, बाकीचं काहीच नव्हतं तिकडे। आणि मग आता बनवायचं काय, तर ठरलं चिकन आणूया, पण मग चिकनमध्ये ते रस्सा आणि भात खाणं बोरिंग झालं आजकाल, तर आम्ही कधी पण काहीतरी वेगळं बनवतो। तर आज म्हटलं बायकोला काहीतरी मच्छी खायची होती, पण मच्छी नाही दिली, तर मच्छी नाही तर नाही, पण काहीतरी वेगळं चिकनचा आयटम बनवायचा आहे। त्या हिशोबाने मी विचार केला की चिकन क्रिस्पी बनवूया। आणि पण ऋतिकाच्या आजची एक ग्रीन चिकन पुलाव, म्हणजे जसं आपला काय असतो बिर्याणी असते तसं चिकन पुलाव म्हणतो, तो बनवते। तो तिच्याचा खूप छान बनतो, तर तिला मी तिला सांगितलं की तू तो बनव, आणि मी चिकन क्रिस्पी स्पेशली तिच्यासाठी, कारण मच्छी नाही आणली आहे म्हणून तिला खुश करण्यासाठी। कारण ओव्हरऑल लास्ट टाईम व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे बायकोला खुश ठेवावं लागतं, त्या हिशोबाने आपल्याला काम करायचं आहे। तर बघूया, झालं आहे आपल्याकडे आता कसं की वातावरण एकदम पावसाचं आहे। काल मुंबईमध्ये रात्रीपासून पाऊस पडतोय, त्यामुळे इथे ऋतिकानी कांदा परतून घेतलाय। हा नुसता तेलात परतून घेतलाय ना? हा नुसता तेलात परतून घेतलाय। आता मी थोडासा जे चटणी हे चिकनला मॅरिनेशन जे केलंय ना त्याच्यामध्ये थोडासा टाकणार आहे, बाकी मग फोडणीला वापरणार। अच्छा, तर इथे बघा आपण हिरवा मसाला जो बनवला आहे तो दाखवतोय। हा हिरवा मसाला एकदम स्पायसी असतो। मी हे आपल्याला बनवलं आहे चिकन क्रिस्पी साठी। इथे तुम्ही बघा तसं गरम मसाला आहे, ह्याच्यामध्ये आहे लवंग आहे, काळी मिरी, थोडासा कढीपत्ता घेतलाय आणि तेजपत्ता, थोडस आपल्याकडे हे काय दालचिनी ना, ही एवढीच काय घेतली आहे? ती वाटणात घेतली होती, ऑलरेडी वाटणात घेतली ना, तर तुम्ही म्हणाल नाहीये तेवढी म्हणून एवढीशी घेतली, असं काही नाहीये, कारण ऑलरेडी वाटणामध्ये ह्या सगळ्या गरम मसाला हे सगळं घेतलंय ऑलरेडी, त्याच्यामुळे तेजपत्ता नाही घेतलाय, त्याच्यामुळे कमी घेतलाय तिने। आपण फोडणी देऊया। तर आता फोडणीसाठी तेल गरम करत ठेवलंय ऋतिकाने। थोडंसं जिरं आता तडतडलंय जे आपण टाकलंय ते। आता आपण हे सगळे जे गरम मसाले घेतले होते ते टाकायचे, थोडंसं परतवून घेऊया। आणि हे बाजूला काय लावलंय? कुकर ग्लास हे लावलंय, राईस लावलंय त्याच्यात, तांदूळाला थोडी आलं लसूण पेस्ट टाकायची। आलं लसूण पेस्ट आपण ऑलरेडी ह्याच्यात पण टाकली आहे। हा जो कांदा फ्राय केलेला होता हा ह्याच्यात सगळा टाकायचा, हा थोडासा परतवून घ्यायचा आहे कांदा। म्हणजे हा कांदा जास्त नाही फ्राय करायचा ना? जास्त नाही फ्राय करायचा, कुरकुरीत आपण कसं करतो तसं नाही, तसं नाही करायचं, थोडंसं ऑलरेडी करून घेतलेलं आहे, शिजला पाहिजे फक्त। हा शिजला पाहिजे थोडासा। आणि त्याच्यातलाच आपण थोडासा ह्याच्यात टाकला होता चिकन जे आपण मॅरिनेट केलं होतं ना, त्याच्यामध्ये आपण हा कांदा फक्त टाकून थोडासा ठेवलंय, थोडा वेळ ठेवलंय, 15-20 मिनिटं। हे वाटण आपलं जे ही ग्रीन वालं वाटण आहे ते पण आता आपण थोड्या वेळाने ह्याच्यात टाकायचंय, हे परतेपर्यंत हे फक्त मॅरिनेशन ठेवायचंय। आता थोडं परतवून झालंय, आता आपण ह्याच्यात जे आपण ग्रीन चिकन जे वाटलेलं, ग्रीन मसाला जो वाटलेला होता, जो मी मगाशी सांगितला तसा, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, आलं लसूण, काळी मिरी, लवंग, दालचिनी, हे मिक्सरला लावून घेतलेलं होतं। आता हे आपण ह्याच्यात परतूया। ह्याच्यात ग्रीन पुलाव आहे त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये हळद मसाला वगैरे हे सगळं काही टाकायचं नाहीये, ह्या ग्रीन मसाल्यामध्येच आपण चिकन शिजवायचंय प्रॉपर। आता हे आपण थोडा वेळ अजून परतवून घेऊया, अगदी थोडंसं त्याला असं तेल सुटेपर्यंत थोडंसं 5-1 मिनिटं परतवून घेऊया, नंतर आपण त्याच्यात चिकन ऍड करू। ठीक आहे, आता हे आपलं छानपैकी परतवून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चिकन ऍड करूया। ह्या चिकनला जो मसाला आपण परतवलाय तो छान सगळीकडून लागला पाहिजे। आता हे परतवून आपण थोडा वेळ झाकण ठेवूया, याच्यावर झाकण ठेवूया। झाकण आता किती वेळ ठेवतो? थोडंसं आपण आता हे 5-1 मिनिटं ठेवूया,
आणि त्याच्यानंतर आपण चेक करूया चिकन शिजलंय का. ग्रीन चिकन पुलाव बनवायचा जो आपण आता प्रयत्न केला होता तो एकीकडे सुरू आहे आणि एकीकडे ह्या चिकनला आता रेडी करायचंय आपल्याला. तर ह्याची आंघोळ झाली आहे. चिकन डिनर म्हणतो ना त्या पबजी मध्ये, तसं आमचं झालंय. कधी याला रेडी करताना आमचं चिकन डिनर होतंय. काही बोलायचंय तुला? बोल. नमस्कार, मी तुझा कोकणकर हा बरोबर बोला. मी कोकणकर या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा आपला छोटा युट्यूबर रेडी होतोय. हे बघा. मला बघू दे ना. तुला दाखवणार ना नंतर, तू टीव्ही वरती बघणार आहेस. मला बघू दे, मला बघू दे. थांब थांब थांब. भूत झालंय, भूत. एरवी त्याला रेडी व्हायला खूप कंटाळ येतो, पण आज व्हिडिओ काढतोय आपण, त्याच्यामुळे तो व्हिडिओ साठी आज शिस्तीत एका ठिकाणी उभा राहून छान रेडी होतोय. सांग त्यांना आज आपण काय काय बनवणार आहे. फिश. फिश नाही, आज आपण चिकन बनवतोय. चिकन. आणि आज काय आहे? फादर्स डे. फादर्स डे. मग बाबाला विश केलेस का? विश कर, विश कर. हॅपी फादर्स डे. अरे बापरे, वा, थँक्यू. आपण एकदा चेक करून बघूया. मी सांगितलं होतं तसं त्याला पाणी सुटलंय ऑलरेडी, बघत असाल. आपण काय पाणी टाकलेलं नाहीये आणि आपल्याला पाणी आता मला असं वाटतं पाणी टाकायची गरज पण नाहीये. चिकन आणि कांदा त्याचं पाणी सोडतंय ना, त्याच्यामुळे पाणी वगैरे टाकायची गरज नाहीये. तर हे छान झालंय. थोडंसं शिजलं की नंतर आपण मग आपला राईस मिक्स करूया. ओके. आता हा राईस कुकरला लावलेला होता, बघत असाल तुम्ही. तर हा असा थोडासा बाकी आहे. तर आपण असं काही तो असतो ना बासमती राईस वगैरे काय वापरतो? नाही, हा आपला साधा आहे, दावतचा राईस आहे. आणि तुकडा बासमती. हो. आणि हा आता मी थोडंसं असं सुट्टा करायचा प्रयत्न करते. म्हणजे राईस कुठला पण वापरा? राईस कुठलाही वापरू शकतो, असं काही नाहीये. आपल्याला बासमती हवा असेल आपण बासमती वापरू शकतो. तर आपण मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये आणि व्यवस्थित हलवून घेऊया. तर थोडा थोडा राईस ह्याच्यात टाकूया. थोडासा आपण राईस टाकून मिक्स करून घेऊया. त्याच्यामुळे आपण लाल मसाला काहीच टाकले नाही. तिखटासाठी आपण मिरची आणि काळी मिरी यूज केलेली आहे. गरम मसाल्याचा पूर्ण वापर, पूर्ण गरम मसाल्याचा. तर हे आपल्या घरी जर लहान मुलं असतील तर थोडं आपण कमी स्पायसी बनवू शकतो. सुरुवात करतो. इकडे ऑलमोस्ट ऋतिकाचं झालेलं आहे राईस बनून. आपल्याला क्रिस्पीसाठी तयारी करतोय. तर मग अशी आपण ते आपलं काय करतो, काळी मिरी पावडर केलेली आहे. आपण ते अंडा फेटतोय पूर्णपणे. आपला थोडासा अंडा, म्हणजे एक अंडा घेतला तरी बस झाला तेवढ्या पुरती. ते फक्त मॅरिनेट किंवा थोडंसं ते सारण व्हायला, काय म्हणतो त्याला का, बाइंडिंग व्हायला घेतलंय. हो, खाऊया आपण. तिथे वरद चालू आहे खाऊ. तर 2 मिनिटं मी वरदला खाऊ देतो आणि थोडासा ब्रेक घेऊया छोटासा. तोपर्यंत तुम्ही बघत राहा आपल्या दुनियामधले आपले शेफ. नमस्कार. शॉर्ट ब्रेक मधून आपण रिटर्न आलो आहोत आणि आपले जे मध्ये जे चुचू करत होते त्यांना आपण प्रसाद देतोय, म्हणजे जेणेकरून ते शांत बसतील. कसं आहे तर मित्रांनो, या आपण आता इकडे याला शांत केलंय. सो आपल्या दुनियातल्या आपल्या शेफ मध्ये परत आपण जाऊया. मित्रांनो, परत आपण आलो आहोत आपल्या किचन मध्ये. तर सुरुवात करूया. आपल्याकडे थोडंसं चिकन आहे जे आपण मगाशी चॉप करून घेतलेलं आहे. लांबट केलंय यावेळी. कधी कधी आपण स्क्वेअर पण घेतो, तर आपण लांबटवाला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे. पहिल्यांदा आपण काळी मिरी पावडर जी मगाशी आपण थोडीशी हे केलेली होती, तर थोडंसं मीठ घेणार आहोत. मीठ जास्त नाही घ्यायचं आपल्याला, हे फक्त थोडंसं टेस्टसाठी घ्यायचं आहे. कारण ऑलरेडी आपल्या सॉस मध्ये पण मीठ असणार आहे, कारण जे आपण नंतर सॉस वापरणार आहे त्याच्यामध्ये. अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी घेऊया, जास्त नाही.
थोडीशी. त्याच्यानंतर थोडंसं कॉर्नफ्लॉवर 1 स्पून, थोडंसं बाइंडिंगसाठी. तुम्हाला हवा असल्यास थोडंफार जास्त कमी जास्त करू शकता. थोडंसं घेऊया, कारण जास्त आपल्याला कडक केलं तर मग ते एकदम रबडासारखं बनतं. सो आपल्याला तेवढं नाही घ्यायचं आहे. आणि इथे आपण बघत असाल तर थोडासा अंडा पेटला एक, तो घेणार आहोत थोडासा, जास्त नाही, तर मग ते मिश्रण थोडंसं एकदम पातळ होऊन जाईल, एकदम नरम. तर इकडे बघा मित्रांनो, इथे ऋतिकाने जी आपल्याला बनवलेला होता पुलाव, चिकन पुलाव, तो रेडी झालाय. आपण बंद केलेला आहे गॅस. किती मिनिटं आपण शिजत ठेवलं त्याला? 10 मिनिटं. 10 मिनिटं शिजत ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, इथं आपण चिकन थोडंसं मॅरिनेट करायला ठेवलं आहे. तिथे आपण थोडंसं तयारी करतोय पुढे, जे आता आपल्याला फ्रायसाठी करायचं आहे. थोडंसं त्यासाठी आपण स्प्रिंग ऑनियन आणलेली आहे, ती पण आपल्याला ऑलमोस्ट थोडी बारीक कापायची आहे. जास्त नाही लागणार, थोडीशी, थोडंसं आपल्याला वरतून टाकण्यासाठी. आणि इकडे कॅप्सिकम, काय म्हणतो याला आपण? शिमला मिरची. शिमला मिरची, तर ती एक घेणार आहोत. सो हे बघा, इथे शिमला मिरची आपल्याला जाडी कापायची आहे. कसे करू? स्क्वेअर मध्ये ठेवू? हो. हा, तर स्क्वेअर मध्ये ठेवूया. का अशी लांबट नको? नको. ओके, बायकोच्या खुश ठेवण्यासाठी करायचं आहे, तर ती बोलेल तशी. त्रिकोण बोलली असेल, त्रिकोण पण आपण कापलं असतं, काही प्रॉब्लेम नाही. थोडेसे जाडे ठेवायचे आपल्याला, एकदम भाजीसारखं नाही कापायचं आहे. बरोबर. पण ते हलके शिजले पाहिजेत बस. तर इकडे हे झालेले आहेत. तिथे कांद्याचा मोठा रोल आहे. तर कांद्यामध्ये आपल्याला फक्त चौकोन कापायचे बस, एवढा कापायचा. आणि त्याच्यानंतर त्याला अशा पद्धतीने खोलायचे. त्याच्यासाठी पापुद्रा, काय म्हणतो आपण याला? पाकळ्या म्हणून, पापुद्रा, काय जे म्हणतात ते, लेयर्स, ऑनियन्सच्या लेयर्स. हा, हे आपल्याला बारीक नाही कापायचे, तर हलक्या अशा लेयर सोडवायचे. मग ते जरा आतमध्ये मसाला व्यवस्थित जातो त्या हिशोबाने. तर मित्रांनो, आता आपण तेल गरम करत घेतलंय, तेल ठेवलंय थोडंसं, त्याला गरम होऊ द्या. त्याच्यानंतर आपण जे चिकन बनवलेलं होतं, हे मॅरिनेट करत ठेवलेलं, ते आपल्याला फ्राय करायचं आहे. फ्राय करू. तर चिकन म्हणजे आपण आपल्याला एकदम व्हाईट झालंय, कारण कॉर्नफ्लॉवर आहे त्याच्यामध्ये आणि अंडा आहे. परताची गरज आहे का? मी करू का? तर आपण ह्याच्यानंतर पुढे आपण कार्यभार सांभाळायचं ऋतिकाला, कारण ती योग्य पद्धतीने बनवेल. म्हणजे माझीच रेसिपी आहे, मलाच बनवायचं आहे, पण काही गोष्टी असतात त्या मी तिलाच सांगतो बनवायला, कारण सगळं नाही बनवत आहेत. मित्रांनो, इथे बघत असाल तुम्ही, तर हलकं ब्राऊन झाल्यानंतर तो काढून घ्यायचा आपल्याला. चिकन जास्त नाही करायचं, नाही तर करपेल ते. हलक्या ब्राऊन मध्ये कसं ते क्रिस्पी पण होईल आणि आतपर्यंत पण शिजेल ते. तर आपल्या मित्रांनो इकडे झालेलं आहे चिकन सगळं फ्राय करून. तर आपण हे पण काढून घेतोय. त्याच्यानंतर आपल्याला लसूण पण सोलायची होती, ते आपल्या काही गोष्टी रेडी आहेत, त्या हिशोबाने लसूण पण आपल्याला लागेल, ती पण आता आपण सोलून घेतोय. तर मित्रांनो, आपल्याला झालेलं आहे फ्राय करून चिकन. आता आपल्याला ग्रेव्हीसाठी तयारी करतोय. हलकीशी ग्रेव्ही असते, जास्त मोठं काम नाहीये. तर त्यासाठी आपण तेल घेतलंय. मगाशी जे फ्राय केलंय तेल आपण तेच थोडंसं घेतलंय, थोडं काढून ठेवलंय बाजूला. तर आता या तेलामध्ये आपण पहिल्यांदा टाकणार आहोत मिरची आहे आपल्याकडे, मिरची टाकली आहे. नंतर लसूण आहे, मध्ये कांदा टाकणार आहोत आणि शिमला मिरची, स्प्रिंग ऑनियन आपण शेवटी टाकणार आहोत. हे आपल्याला सध्या तरी हलक्या फ्लेममध्ये करून घ्यायचं आहे. ठीक, आपण सगळं इन्ग्रेडियंट टाकलेलं आहे. तर थोडंफार हलवायचं आहे, हाय फ्लेमवरती करायचं आहे. थोडंसं जो बर्नवाला असतो ना, जळालेला फ्लेवर, हलका आला पाहिजे. आपण लसूण मगाशी म्हटल्याप्रमाणे कमी शिजलेले असतानाच टाकलं, कारण नंतर हे शिजण्यासाठी करपेल. तर आपल्याला हे काय पूर्ण शिजवायचं नाहीये, हलकं शिजवायचं आहे.
पण असं नाही की कच्चट ठेवायचं आहे. तर जरा 2 मिनिटं देऊया आपण ह्याला. तर मित्रांनो इकडे थोडंसं शिजलंय हे हलकं. तर आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शेजवान चटणी. एक शेजवान चटणी टाकली आहे आपण. ते जसं आपल्याला वाटेल त्या हिशोबाने टाकू शकतो, प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे सोया सॉस आहे थोडासा, आपण तो पण एक बूट म्हणून टाकतोय. एक किंवा थोडंसं टाका, जास्त काही हरकत नाही. तो सॉस टाकूया. त्याच्यामध्ये कसं आहे मग गोड आंबट जो फ्लेवर असतो ना ते प्रॉपर आहे टोमॅटो सॉसमुळे येतो. कारण नाहीतर बऱ्याच वेळा ना त्याच्यामध्ये आपण साखरही टाकतो, पण आपण साखर नाही टाकले, ह्याच्यामध्येच करतोय. थोडंसं याला आता परतवून घेऊया. तर मित्रांनो आपण याच्यामध्ये आता थोडंसं शेजवान चटणी ऍड केली आहे. तर आता याच्यामध्ये लास्टला आपल्याला कुरकुरीत झालेलं चिकन आहे. हे कुरकुरीत झालं प्रॉपर, तर ते टाकायचं आहे. दिसायला यम्मी दिसतंय एकदम. मित्रांनो याच्यामध्ये आपण आता स्प्रिंग ऑनियन टाकणार आहोत, जे आपण थोडंसं कापलेले. भारी वाटतंय. थोडंसं याला आपण परतवणार आहोत. आज मला वाटतंय तुझी रेसिपी बेस्ट झाली आहे माझ्यापेक्षा. हे कॉर्नफ्लॉवर जी बनवली आपण पेस्ट, ते आपण याच्यात टाकणार आहोत. ते थोडंसं फक्त गाढं बनण्यासाठी, बाकी काय नाही. आणि हलकंच घेतलंय, जास्त नाही घेतलंय. एकच चमचा घेतलाय. त्याच्यामध्ये बघा असं मस्त पैकी गाढं बनेल. बघत असाल तुम्ही अशा पद्धतीची आपली काय म्हणू चिकन क्रिस्पी. तर अशा पद्धतीने आपली चिकन क्रिस्पी रेडी झालेली आहे. इथे आपला पुलाव पण रेडी आहे, चिकन पुलाव आणि चिकन क्रिस्पी. अशा पद्धतीचे आपला संडेचा मेनू आहे. तर आपण जसं म्हणण्याप्रमाणे म्हणालो आपल्या दुनियेतले आपले शेफ, अशा 2 प्रकारचे आम्ही शेफ नवीन म्हणजे तुमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करूया. आपण काय होतं टाइमच्यामुळे वेळ नाही मिळत, पण आपल्याकडे ऑलरेडी बरंच असतं त्यामुळे तेवढा वेळ नसतो. असो, जेवढं टाकता येईल कंटेंट आपण टाकूया. आणि आता याचा आम्ही थोड्या वेळाने आनंद घेऊ आणि तुम्हाला दाखवू कसं काय झालंय टेस्ट तुम्हाला सांगू. तर मित्रांनो आपली क्रिस्पी झालेली आहे, सगळ्या गोष्टी रेडी आहेत. तर आपण इथं आता जेवायला बसलोय. तर इथे आपली ताटात क्रिस्पी आलेली आहे. खरंच चांगली आली, खरंच छान झाली. अरे वा, मस्त यम्मी. सक्सेस झाली म्हणजे आपली रेसिपी. व्यक्त झाली आहे, इव्हन स्पायसी पण झाली आहे, सॉल्टी, नंतर थोडीशी स्वीट. जो तो फ्लेवर होता प्रॉपर आलाय. ट्राय करूया भात, तो पण तुम्हाला सांगतो कसा वाटतो. तर ऋतिका मला थोडासा भात वाट, आपण तोही ट्राय करूया कसा लागतोय. मस्त गरमागरम भात आहे आपला, पुलाव, चिकन पुलाव. यम्मी दिसतोय का. आपण हा पण टेस्ट करणार आहोत. गरमागरम एकदम भारी आहे. यम्मी आहे. मीठ बीट सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. तर मित्रांनो खूप छान झालाय. प्रॉपर मीठ बीट एकदम व्यवस्थित आहे. आपल्याला जसं पाहिजे स्पायसी आणि जो टेस्ट होती त्याच्यामध्ये ती व्यवस्थित आली आहे. थँक्यू ऋतिका. तर मित्रांनो कशी वाटली आपल्याला ही रेसिपी आणि आपला आजचा ब्लॉग नक्की सांगा. आपल्या काही कमेंट असतील नक्की सांगा. आणि आज जसा संडे आहे आमच्याकडे जसं स्पेशल बनलंय, तुमच्याकडे काय बनतं मला सांगा आणि कोण बनवतं हे पण सांगा. बाहेर आपले असेच व्हिडिओ तुम्हाला चॅनल आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावर असू द्या. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. कदाचित आपण बाहेर असू किंवा दुसरं काही, तर नक्की भेटूया. तोपर्यंत नमस्कार.